दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीनं 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं पंचवटीतील आरपी विद्यालय येथे सकाळी 9 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांसोबत समूह गायन कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। ए मेरे वतन के लोगो या राष्ट्रभक्तीपर गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी आयोजक माजी उपमहापौर गुरमीत बग्गा यांनी या कार्यक्रमाची माहिती देत प्रस्तावना केली। नुसतं ग्राउंड उपलब्ध करून देत नाही तर ते मदतीला आमच्या बरोबर असतात। त्यामुळे हा कार्यक्रम घेता येतो आणि सर्वात महत्त्वाचं श्रेय या संगीत शिक्षकांचं आणि शाळेतले जे माझे गुरुजन आले ते अत्यंत मेहनतीने विद्यार्थ्यांना तयार करतात, आणतात, हे श्रेय त्यांचं आहे। आणि शेवटचं श्रेय जर कोणाचं आहे तर या माझ्या बालगोपाळांचं आहे। काल ट्रायलला इथे आले, शाळेतही त्यांनी मेहनत घेतली महिनाभर आणि आज तुम्हाला ते कार्यक्रम करून दाखवतील। हा कार्यक्रम आवडला तर श्रेय या सर्वांना द्या, परंतु कार्यक्रमात जर काही चूक राहिली, काही कमतरता राहिली तर ती चूक माझी असेल, त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतो आणि श्रेय या सर्व मंडळीचं आहे। चूक असेल तर ती माझी आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय हिंद। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार राहुल डिकले, कार्यक्रमाचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा दीपक चंदे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, मर्चंट बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, माजी मंत्री शोभाताई बच्चा, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, ज्येष्ठ नेते कैलास कमोद, पंचवटी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर, सरचिटणीस देवेंद्रभाई पटेल, श्रीराम विद्यालयाचे के मुखेडकर, तानाजी जायभवे, आर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाप्रसंगी सिने, नाट्य आणि अभिनय क्षेत्रातील तसेच सोनी टीव्हीवरील तुझं माझं सपान या सिरियल मधील कलाकार, सोनी टीव्हीवरील प्राजक्ता चव्हाण आणि संकेत निकम चिकटगावकर, वागले की दुनिया, पुष्पा इम्पॉसिबल या हिंदी सिरियलचे कलाकार अर्पित कपूर, सचिन पारिक, दीपक पारिक, सोबतच सोनी टीव्हीचे संदीप मानकर आणि मार्केटिंग डिस्ट्रीब्युटर परिणिती कौर, डेन व्यवस्थापक रोहित आरोळे आदींची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या समूह गायनाच्या कार्यक्रमासाठी असंख्य विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेले या कार्यक्रमादरम्यान दिसून आले। या कार्यक्रम प्रसंगी सर्व कलाकारांचे आणि मान्यवरांचे स्वागत दीपक बिल्डर्सचे सर्वेसर्वा दीपक चंदे यांनी केले। या कार्यक्रमात एकूण पंचवटीतील 21 शाळा आणि जवळजवळ 20,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी आयोजक गुरमीत बग्गा, देवेंद्र पटेल, नरेश पाटील, खंडू बोडके, जिग्नेश पटेल, मिलिंद गोसावी, नरेंद्र कुलकर्णी यासह अनेक पुरुष, महिला आणि पदाधिकाऱ्यांनी आयोजनात सहभाग घेतला होता। मन एकदम प्रफुल्लित हो गया है देख के, इतने सारे बच्चे साथ में, और वो भी एक ऐसे दिन पर, हमारे रिपब्लिक डे के अवसर पर आज इतने सारे बच्चे साथ में इकट्ठा हुए हैं। तो सबसे पहले तो मैं ज़ैप फाउंडेशन का बहुत आभारी हूँ कि मुझे यहाँ पर आज आने का मौका मिला है, और आई एम रियली वेरी ग्लैड कि इतने सारे लोगों के बीच में इतना प्यार मिल रहा है। आप लोग सब मुझे टीवी पे देख सकते हैं, स्क्रीन पे देख सकते हैं, लेकिन मैं आपसे पर्सनली मुलाकात नहीं कर सकता हूँ। तो जब ऐसा कभी मौका मिलता है तो मैं बहुत ही ओवरवेल्म्ड हो जाता हूँ ये इन्सिडेंट से। सो आई एम रियली वेरी ग्लैड दैट आई एम हियर। धन्यवाद। आणि एक शेवटचा शेर मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणतो, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा,
रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर मत बैठ ए मंजिल के मुसाफिर, थक कर मत बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।